काय सांगाल, कोणत्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि काय अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत जाणार आहे? मी अजित रामराव सातारकर, अध्यक्ष तानाजीराव पाटील, माननीय अनिल भाऊ सुहास भैया यांच्या पार्टीतून अर्ज दाखल केलेला आहे. आणि मी आटपाडी 52 वर्ष मी रहिवासी आहे आणि मी 25 वर्ष साधारण 25 वर्ष पेट्रोल पंपाच्या व्यवसायातून आटपाडीची सेवा केली आहे. दुसरी गोष्ट, माझं कुटुंब जसं आहे तसं मी आटपाडीच्या कुटुंबाप्रमाणे मी सेवा करण्यास आता तयार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आटपाडीला आपल्या 5 वर्ष परमेश्वराची देणगी आहे, तर ते तीर्थक्षेत्र करायचं माझ्या डोक्यात आहे. आणि भाविकांना घाट बांधणे, सुखसुविधा निर्माण करणे आणि आटपाडीला तीर्थक्षेत्राची एक आपल्याला ही मिळावी यासाठी माझी धडपड कायम राहील. आणि जनतेला मतदारांना मला साथ द्यावी हीच माझी विनंती. एक प्रगतशील बागायतदार, एक उद्योजक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, तुमची जनसामान्यामध्ये ओळख आहे. हे सर्व सोडून तुम्ही राजकारणामध्ये का प्रवेश केलाय? कारण वयाची 52 वर्ष मी आटपाडीत काढलेली आहे. दुसरी गोष्ट, 25 वर्ष मी सेवेत आहे. पण आता सध्या मला आटपाडीनं भरपूर दिले आणि माझी एक इच्छा आहे की मी समाजासाठी आता वेळ देण्याची मी ही केलेलं आहे, म्हणजे ठरवलेलं आहे. पण सामाजिक भूमिकेतून तुम्ही समाजासाठी वेळ देऊ शकत नाही का? मग राजकारणामध्ये येण्याचं काय कारण काय आहे, काही गोष्टी त्या खुर्चीवर बसल्यानंतर जे अधिकार मिळतील किंवा दुसरी गोष्ट आपल्याला अध्यक्ष किंवा सुहासभाई आमदार साहेब हे मी जे काय विजन निर्माण करणार आहे किंवा माझ्या डोक्यात आहे त्यांना ह्या खुर्चीची गरज आहे किंवा राजकारणाची त्याला हे लागते, साथ लागते. वार्डात प्रश्न काय आहेत तुमच्या? वार्डात आता काय लाईट रस्ते तर आता थोडेफार, हे लाईट रस्ते, गटारे, पाणी हे सोडून दुसरं काय विजन तुमच्या डोक्यात आहे का? दुसरं टॉयलेटची सोय नाही आहे, एक तर ते विषय आहे. दुसरी गोष्ट, पाण्याचं फिल्टर पाण्याशी जे माझं संबंधित लोकांचा आता प्रॉब्लेम काय आहे की फिल्टर पाणी नाही, त्यासाठी फिल्टर प्लांट उभारण्याची माझी म्हणजे त्यासाठी धडपड राहील. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एकच आवाहन करतो की मला साथ द्या, मी तुमच्या सेवेस येण्यास तयार आहे.